तर हॅलो गाईज, तुम्ही म्हटले असाल की आज कुठेही निघाली, तर आज मी निघाले होते माझ्या गावी, म्हणजेच माझ्या सासरी एक विजिट, म्हणजे अशीच एक सफारी म्हणून निघाले होते, एक संडे स्पेशल म्हणून. तर तुम्हाला हा यूट्यूबला ब्लॉग नक्की बघायला भेटेल. सो आज मी गेले होते गावी आणि सगळ्यात प्रथम मी भेटले ते आमच्या आजोबांना. आजोबा म्हणजे माझे सासरे, माझ्या सासऱ्यांचे वडील. सो मी तिथे गेले आणि तिथे रॉकी होता. रॉकी सगळ्यांचा वाज घेत होता की यार कोण आलंय. आणि सगळ्यात प्रथम त्यांनी आम्हाला खूप भीती वाटली की बाबा चावतो की काय. तो पण त्या नाणींनी त्याला बाजूला काढला आणि त्यानंतर आम्ही गेलो ते बाबांना उठवलं. बाबांना म्हटलं आम्ही कोण आलोय वगैरे. तर बाबा एका आवाजावर सगळ्यांना ओळखतात की तू हे म्हणून. सो बाबांना उठवलं, त्यांना जे काही फ्रूट्स वगैरे आणले होते ते त्यांना खाऊ घातले आणि भरपूर साऱ्या गप्पा केल्या बाबांशी. आणि त्यानंतर बाबा बऱ्याच बोलत होते की कधी आले काय. हे माझ्या आजो सासरे आहेत गाईज. तर बऱ्याच गप्पा ऐकतात बरं. काय म्हणतात मला ऐकायला येत नाही आता वगैरे. तर मी त्यांच्या कानात बोलत होते. आणि तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडचा व्ह्यू. बैलगाडी बघू शकता. आमची बैलगाडी आमची ॲडव्हर्टाईजमध्ये आली होती सेंटर फ्रूटच्या. तर खूप छान अशी बैलगाडी, मस्त निसर्गरम्य वातावरण होतं. खूप सारी हवा सुटली होती. तिथून पुढे आम्ही नवीन घराचं काम चालू होतं ते तिकडे बघायला गेलो की काय काय काम झालं आहे वगैरे. आणि तुम्ही बघू शकता काम प्रोसेसमध्ये आहे. लवकरच आमचं घर तयार होणार आहे. तिथून पुढे आम्ही केली आईस्क्रीम पार्टी, भरपूर सारे ज्यूस पार्टी वगैरे ते झालं. जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला कारण भरपूर सारं ऊन लागत होतं. आणि तिथून पुढे आम्ही 4च्या सुमारास आमच्या शेटला घेऊन निघालो. सारात असंच आमच्या इथे आहे आंबेवली सिटी. सो ॲक्च्युली म्हटलं चला राऊंड मारून येऊयात, म्हणून आम्ही जस्ट राऊंड मारायला गेलो. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू तिकडे. आणि केल्यानंतर प्रसन्नच वाटतं तिथे. आणि भरपूर वेळा गेले, इतका सारा इंटरेस्ट नाही आहे पण असंच टाईमपास म्हणून आम्ही गेलो. तर तिथे गेल्यानंतर मुलांनी थोडंसं स्विमिंग वगैरे केलं आणि तितके घाबरत होते. स्विमिंग करायची तर होती पण घाबरत फार होते. त्यांनी स्विमिंग वगैरे केली. त्यानंतर फ्रेश वगैरे थोडे आम्ही फोटोशूट केलं. आणि तिथून पुढे आम्ही गेलो टपरी. तिथली सगळ्यात फेमस आहे ती टपरी. तर तिथे आम्ही मस्त वडापाव भाजी आणि मस्त कॉफी ऑर्डर केली, ते घेतलं आणि निघालो घरी निघालो. इतकी छान हवा सुटली तर चला म्हटलं खिडकीतून फ्रेश माइंड फ्रेश हवा घेऊयात. सो असं घेतलं आणि तिथून पुढे मला जायचं होतं आमच्या टेरेस झालं. टेरेसवर गेले आणि इतका सारा भारी व्ह्यू दिसतोय गाईस तिथून की तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो इतकं छान मंदिर, वरती कोराईगडचा फोर्ट. तुम्ही आलेत की नाही कोराईगड फोर्टला. आणि असं आमचं गाव बघू शकता. आणि माझी पिल्लं पण टेरेसला आली होती. खूप जर पाणी मारायचं काम चालू होतं सगळ्यांचं. ते पाणी मारत होते. आणि तिथून रात्री आमचा बेत झाला तो गावरान चिकनचा बेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गावरान चिकन, भाकरी, चुलीवल्या भाकरी आणि भात आम्ही खाल्लं. आणि तिथून आम्ही निघालो. मस्त बघायला कसं दिसतंय, छान टेस्ट खूप भारी झाली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो थेट आम्ही परतीच्या प्रवासाला. सो बाय बाय गाईज. आजच्या पुरतं एवढीच नुसतीच बडबड. जर ऐकायची असेल तर नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा. चलो बाय बाय, सी यू. आणि हो गाईज, तुम्हाला हे जे पार्सल दिसत आहे ना समोर, त्याचा आपला उद्या मिनी ब्लॉग येणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला उद्याच देणार आहे. सो नक्की मला फॉलो करा या पेजला, म्हणजे तुम्हाला काय प्रोडक्ट आहे नक्की